नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। खानापूर आटपाडीचे विद्यमान आमदार अनिलराव बाबर यांनी आता यंत्रमाग धारकांसाठी पुढे टाकले आहे। महाराष्ट्रातील यंत्रमाग धारकांनाही वीज सवलती व अनुदान देण्याची मागणी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी केली। राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समितीच्या पहिल्याच बैठकीत समिती सदस्य म्हणून आमदार बाबर यांनी यंत्रमाग धारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अनेक सूचना मांडल्या। सदर समिती 1 महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करेल व त्याद्वारे फेब्रुवारीमध्ये यंत्रमाग धारकांना दिलासा देणारा निर्णय होईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्सची नवीन ऑफर। पैंजण, जोडवी, कानातील रिंगा, बिंदल्या यासाठी मजुरी फ्री। 916 हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार। 1 लाखाच्या खरेदीवर 5000 ची पैठणी साडी फ्री। 92 चांदी दागिने 50% मजुरी फ्री। ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील। संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा, माननीय श्री सीताराम बुचडे, रेवानगर। मोबाईल नंबर 9445399367। आमचा पत्ता एवले चहाच्या समोर, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। आज झालेल्या समितीच्या बैठकीत मंत्री भुसे यांच्यासह आमदार अनिलभाऊ बाबर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार रईस शेख, आमदार प्रवीण दटके, श्रीकृष्ण पवार, सदस्य सचिव तथा उपसचिव वस्त्रोद्योग विभाग आदी सदस्य उपस्थित होते। ही बैठक मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली। विटा, इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी, सोलापूर येथे यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे। यंत्रमाग धारकांच्या अडचणींच्या अनुषंगाने आमदार अनिलभाऊ बाबर यांनी पुढील प्रमाणे सूचना मांडल्या। गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यातील वस्त्रोद्योग धोरणांची माहिती घेऊन त्याप्रमाणे महाराष्ट्रातील यंत्रमाग धारकांनाही वीज सवलती व अनुदान देण्याची मागणी केली। तसेच 27 HP आतील यंत्रमाग धारकांना 1 रुपये वीज दर सवलत व 5% व्याज अनुदान देण्यात यावे आणि मागील सरकारने घोषणा केल्याप्रमाणे 27 HP वरील म्हणजेच हायटेक यंत्रमाग धारकांना अति 75 पैसे ज्यादा वीज दर सवलत व 2% व्याज अनुदान द्यावे। तसेच मल्टीपल्टी वीज सवलत म्हणजेच एकाच शेडमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक यंत्रमाग धारकांना वेगळी वीज सवलत व अनुदान देण्यात यावे। तसेच राज्यातील सर्व यंत्रमाग संघांच्या प्रतिनिधींची मुंबईमध्ये एकत्रित बैठक घेऊन त्यांच्याकडूनही सूचना मागवण्यात याव्यात अशा मागण्या आमदार अनिल भाऊंनी केल्या। यावेळी वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रश्न आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली। सदर समिती 1 महिन्यामध्ये आपला अहवाल सादर करेल व त्याद्वारे फेब्रुवारीमध्ये यंत्रमाग धारकांना दिलासा देणारा निर्णय होईल अशी ग्वाही देण्यात आली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।